शिवाजी मुस्लिम ब्रिगेडनं सामाजिक बांधिलकी जपत विविध मान्यवरांचा सन्मान केलाय। यामध्ये शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी वसीम बुरान यांची निवड झाल्याबद्दल देखील सन्मान करण्यात आला। तसेच सोलापूर ते मुंबई मुस्लिम आरक्षणासाठी पायी गेलेले इरफान शेख, शफीक रचभरे, राजा बागवान सर यांचा देखील शॉल पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला। गुरुवारी राणी लक्ष्मीबाई मंडई इथं हा कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान, मार्गदर्शक राम गायकवाड, इम्तियाज मर्चंट, फैयाज मुंशी, इरफान शेख, अल्ताफ लिंबूवाले, युनुस डोनगावकर, रईस नाफे, सादिक सत्यम, महबूब वागदरीकर, रिजवान शेख, जावेद बद्दी, राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, रुस्तम शेख, कयूम मोहळकर आदी उपस्थित होते। नमस्कार। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांचे अध्यक्ष आमचे मित्र हाजी मतीनजी बागवान साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज इथे आम्हाला बोलवून जो मान सन्मान, जो आदर दिला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार। खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नवीन नाही आहे, कारण 400 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्प केला आणि त्या संकल्पाला यशस्वी करण्यासाठी किंवा ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी 18 पगड जातींची त्यांना मदत झाली। त्यामध्ये मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आघाडीवर होते। म्हणूनच त्यांच्या नौसेनाचे प्रमुख एक आपले मुस्लिम बांधव होते ज्यांचं नाव इब्राहिम खान आहे, आणि तसेच अजून बरेचसे असे मुस्लिम बांधव होते जे त्यांच्या सेनापती किंवा अजून महत्वाच्या पदांवर होते। सुरतेची स्वारी असेल किंवा सिंहगडाचं रक्षण असेल, पाण्याचं रक्षण असेल, मुस्लिम बांधवांनी आपलं प्राण त्याग करून देखील या गड किल्ल्यांचं रक्षण केलं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्नपूर्तीसाठी आपल्या रक्ताची, बलिदानाची आहुती दिली। असाच आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवून आमचं छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ कायम 18 पगड जातीतील प्रत्येक तरुणाला, प्रत्येक एका नागरिकाला संधी देते अध्यक्ष म्हणून। 2 वर्षापूर्वी आमचे मित्र हाजी मतीन बागवान साहेब यांना संधी दिली होती आणि आज या वर्षी मला ही संधी वडार समाजाचा म्हणून ही संधी मला मिळाली। त्याबद्दल पुनश्च एकदा आमच्या महामंडळाचे देखील मी आभार मानतो। आणि हा जो एकत्रितपणा, भारताची जी आपली ओळख आहे वसुदेव कुटुंबकम, आपण सर्वांनी राखली पाहिजे। विविधतेतून एकता हा संदेश 12व्या शतकात देखील संतांनी दिला होता। तोच संदेश आज देखील आपण कार्यरत आहोत, हेच आमचे सगळ्या मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं। त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार। जय हिंद। सराहनीय लायक है और जिन लोगों ने यहाँ पर आकर इनकी इज्जत अफजाई की, महफिल की इज्जत अफजाई की, मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। और खास तो आज मेरे लिए एक गर्व की बात है। मैं ड्रामे में काम कर चुका हूँ, लेकिन ये ड्रामा नहीं कर रहा हूँ, हकीकत है। और मेरे उस्ताद राजा बागवान है और मेरे उस्ताद की बुलबुल मेरे हाथों में भी। जब हमारे बनपट्टे साहब जब बोल रहे थे, एक जहन में ख्याल आया कि शिवाजी महाराज उस वक्त जो भी लड़ा लड़े, जिसके साथ भी लड़ा लड़े, अपनी हुकूमत कायम करने के लिए, हक की हुकूमत कायम करने के लिए लड़े। और उनको साथ देने वाले मुसलमान बढ़ चढ़ कर हिस्सा लिए, ये इन्होंने बताया। और सब लोग भी इस चीज़ के इतिहास पढ़ने वाले इस चीज़ की गवाही दे सकते हैं। मुझे अचानक ऐसा ख्याल आया, आज भी हम तैयार हैं आरक्षण के लिए। किसी को सोलापुर से दिल्ली, दिल्ली से सोलापुर इधर आने की जरूरत नहीं है। बस हुकूमत करने वाला, सबका हक अदा करने वाला हो, भले वो किसी भी पार्टी से हो, भले वो किसी भी पार्टी से, हमको पार्टी से कुछ लेना देना नहीं है। वहाँ पर बैठने वाला ऐसा हो कि वो सबका हक अदा करे। हमारी जिम्मेदारी बनती ताली बजा कर नहीं करने वाला, ऐसे लोगों को हम चुन कर दे, भले वो किसी भी पार्टी का। इतना करते हुए बनपट्टे साहब की बात को मैं आगे बढ़ाते हुए अपनी जगह लेता हूँ।